अरे बाळा, आलास तू? चल लवकर जाऊन तोंड धुवून ये. मी तुझ्यासाठी जेवण वाढते. किशन जेवण करून आपल्या आईजवळ येऊन बसतो. अरे किशन बाळा, किती दिवस असंच चालणार आहे? मी आता काम करून थकून गेले आहे. आता माझ्याकडून काम होत नाही. किती दिवसांपासून तुला सांगते आहे, पण तू माझ्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीस. काही दिवसांपूर्वी आलेलं स्थळही तू नाकारलंस. किती छान मुलगी होती ती, तरी सुद्धा तू नाही म्हणालास. तुला नक्की काय हवं आहे? तुझ्या मनात काय चाललं आहे? तुला माझी काही काळजी आहे की नाही? मी असा विचार करत होते की घरात सून आली तर ती माझ्या कामाला हातभार लावेल, मला थोडा आराम मिळेल. मुला, आता माझं वयही झालं आहे. देवाची कधी बोलावणी येईल काही सांगता येत नाही. म्हणून बाळा, तुझं लग्न करून मी निर्धास्त व्हावं असं मला वाटतं. तू समजून का घेत नाहीस? अगं आई, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, मला आता लग्न करायचं नाही. जेव्हा करायचं असेल तेव्हा मी स्वतः सांगेन. पण बाळा, आता तुझं वय झालं आहे, तुला लग्न करायलाच हवं. असं किती दिवस चालणार? आणि तू मला का सांगत नाहीस? काही कारण असेल तर स्पष्टपणे सांग. तू लग्न का करू इच्छित नाहीस? तुला कुठली मुलगी आवडते का? जर तसं काही असेल तर मला सांग. मी स्वतः जाऊन त्या मुलीचा हात तुझ्यासाठी मागेन. नाही आई, तसं काहीच नाही. पण बाळा, तसं असेल तर आताच मला सांग. नाहीतर मी माझ्या पसंतीच्या मुलीशी तुझं लग्न जबरदस्तीने लावून देईन. बोल, आता गप्प का बसलास? आई, खरं तर एक मुलगी आहे जी मला खूप आवडते आणि तिलाही मी आवडतो. आई, मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मग बाळा, मला सांग, मी जाऊन बोलणी करून येते. ती मुलगी आपल्या गावातली आहे का? आणि असेल तर ती कोणाची मुलगी आहे? सांग बरं. आई, ती आपल्या गावच्या जमीनदाराची मुलगी आहे. काय? तू जमीनदाराच्या मुली पूजाबद्दल बोलतो आहेस का? हो आई, मी तिच्याबद्दलच बोलतो आहे. देवा रे देवा, या मुलाचं काय करू? अरे, तुला संपूर्ण गावात जमीनदाराची मुलगी सापडली होती का? आपली आणि त्यांची काय बरोबरी? आपल्या दोन्ही कुटुंबामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बाळा. तो जमीनदार या नात्याला कधीच तयार होणार नाही. आपली त्यांच्याशी काय तुलना? माझं एक, त्या मुलीचा विचार सोडून दे. पण आई, प्रेम कधी हैसियत पाहून केलं जातं का? ते आपोआप होतं. आणि आई, पूजा मला जितके आवडते तितकाच मीही तिला आवडतो. तू तर पूजाला ओळखतेस ना, तुला पूजा आवडत नाही का? बाळा, इथे आवड नावडचा प्रश्न नाही. माहीत नाही बाळा, पण मला काही समजत नाही. मला वाटत नाही की ते मान्य करतील. पण तू म्हणतोस तर पाहूया. त्याच दरम्यान अगं मुली, आलीस बाळा? मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आज मी खूप आनंदी आहे मुली. आज मी तुझं लग्न ठरवलं आहे. बाबा, तुम्ही काय म्हणत आहात? तुम्ही माझं लग्न ठरवलं, तेही मला न विचारता. असं का बोलतेस मुली? तुझ्यासाठी हा निर्णय मी एकट्याने घेऊ शकत नाही का? तुझ्या भल्याचं काय आणि कशात आहे हे माझ्यापेक्षा चांगलं कोण ओळखणार? मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. आणि हो, तुला माझा मित्र गिरीधरलाल माहिती आहे ना? त्यांचा मुलगा रणजित, तू त्याला ओळखतेस ना? त्याच्याशी तुझं लग्न ठरवलं आहे. बाबा, मला हे लग्न करायचं नाही. का ग मुली? रणजित मध्ये काय उणं आहे? इतकं चांगलं नातं तू का नाकारतेस? काहीतरी कारण असणार. काही नाही बाबा, फक्त मला आत्ता लग्न करायचं नाही.
मी तुमच्याशी नंतर बोलते. थांब बाळा, नेमकं काय आहे ते मला सांग. माझ्या माहितीनुसार रणजितमध्ये काहीच उणं नाही. तरी सुद्धा तू हे नातं नाकारतेस, म्हणजे नक्कीच काहीतरी गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवत आहेस. तुझ्या मनात काही असेल तर मला सांग. मला ठाऊक आहे, तुझी आई असती तर तू हे सगळं तिच्याशी बोलली असतीस. पण तुझ्यासाठी आईही मीच आहे आणि वडीलही मीच आहे. तू निर्धास्तपणे तुझ्या मनातलं मला सांगू शकतेस. शेवटी हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी मुलगी नक्की काय इच्छिते हे मलाही जाणून घ्यायचं आहे. बाबा, आपल्या गावात किशन आहे ना, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. किशन खूप चांगला आणि मेहनती मुलगा आहे. अगं, काय बोलतेस पूजा? आपल्या गावातला किशन, त्या भिकाऱ्यासोबत तू लग्न करणार आहेस? तुझ्या विचारांना काय झालं आहे? अगं, कुठे किशन आणि कुठे तू? तुमची काहीच बरोबरी नाही. आणि त्या किशनची हिंमतच कशी झाली तुझ्याशी लग्नाची स्वप्ने पाहायची? बाबा, स्वप्न फक्त किशन पाहत नाही, मीही पाहते आहे. मी किशनचा स्वभाव आणि त्याचा चांगुलपणा पाहिला आहे. तो गरीब आहे की श्रीमंत याने मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही रणजितबद्दल बोलत आहात, पण तुम्हाला माहिती आहे का तो कसा मुलगा आहे? तो तुमच्या मित्राचा मुलगा असेल, पण फारच उधळ्या स्वभावाचा आहे. माझ्या मैत्रिणींनी मला कितीतरी वेळा सांगितलं आहे की तो मुलींना छळतो आणि दारू पितो. तुम्ही फक्त तो श्रीमंत आहे आणि तुमच्या मित्राचा मुलगा आहे म्हणून माझं लग्न त्याच्याशी लावणार आहात. माफ करा बाबा, पण मी त्या मुलाशी लग्न करणार नाही. जर तुम्हाला माझं खरंच भलं हवं असेल तर हे नातं तोडा. ठीक आहे मुली, तुला रणजितशी लग्न करायचं नसेल तर करू नकोस. मी हे नातं तोडतो, पण किशनच का? तो लग्नानंतर तुला कोणता सुख देईल? तो छोट्याशा घरात आई सोबत राहतो. वडिलांचा आधार नाही, जमीन जुमला नाही. आपल्या शेतात मजुरी करतो. तू त्याच्यासोबत सुखाने कशी राहशील? बाबा, किशन खूप मेहनती आहे. आज त्याच्याकडे काही नसेल, पण तो माझ्यासाठी सर्व काही करू शकतो. तो मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. मी त्याला चांगलं ओळखते. तो मला खूप सुखी ठेवेल. तुम्ही माझी चिंता करू नका. माझं सुख किशनमध्येच आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही आनंदाने आमचं लग्न लावून द्या. मी तुम्हाला नाराज पाहू शकत नाही. तुमची परवानगी मिळेपर्यंत आम्ही दोघं लग्न करणार नाही. शेवटी तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण? आई तर लहानपणीच गेली. ठीक आहे मुली, जर तुझं सुख किशनमध्येच असेल तर मी तुमचं लग्न लावून देईन. पण माझी एक अट आहे. तुझ्या आनंदासाठी मी सगळं मान्य करायला तयार आहे, पण तुलाही माझी अट पूर्ण करावी लागेल. हो बाबा, सांगा ना. मुली, मला किशनची परिस्थिती चांगलीच माहिती आहे. म्हणूनच मी सांगतो की जोपर्यंत तो तुझ्या योग्यतेचा होत नाही तोपर्यंत मी तुझं लग्न त्याच्याशी लावून देणार नाही. त्याला सांग आधी एखादी चांगली नोकरी शोधून काढावी, त्यानंतरच मी तुमचं लग्न लावून देईन. आणि हे सगळं मी फक्त तुझ्यासाठीच करत आहे मुली, कारण मला तुला आनंदी पाहायचं आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे. बाबा, तुमचे मनापासून आभार. मी नक्कीच किशनला सांगेन. तो शहरात जाऊन एखादी चांगली नोकरी शोधेल. तुम्ही या लग्नाला परवानगी दिलीत हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. खरंच बाबा, मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे वडील मिळाले. मुली, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या म्हणण्यानुसारच सगळं होईल. फक्त किशनने माझी ही छोटीशी अट पूर्ण करावी. त्यानंतर मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन. मी इतका कठोर नाही की तुझं लग्न जबरदस्तीने दुसऱ्या कुणाशी लावून देईन.
ज्या गोष्टीत माझ्या मुलीचं सुख नाही ती गोष्ट मी का करू? ज्याच्यात माझ्या मुलीचं सुख आहे त्याच्याशीच मी तिचं लग्न लावून देईन. शेवटी लग्नानंतर तुलाच त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. माझं काय आहे आज आहे तर उद्या नाही, म्हणूनच तुझी थोडी काळजी वाटते मुली. बस एवढंच. पूजा आनंदाने किशनला भेटायला जाते आणि त्याला सगळं सांगते. खरंच पूजा, तू खरं बोलते आहेस. मी तर खूप घाबरलो होतो. मला वाटलं तुझे बाबा मान्य करतील की नाही कोण जाणे, पण आज तू ही आनंदाची बातमी देऊन माझं मन आनंदाने भरून टाकलंस. पण किशन, बाबांची एक अट आहे. ते म्हणतात तू शहरात जाऊन एखादी चांगली नोकरी शोधावी, आणि मला वाटतं त्यांनी काही चुकीचं सांगितलेलं नाही. हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने चांगलंच आहे ना. तुला चांगली नोकरी मिळाली तर आपल्याला कोणती चिंता राहणार नाही. हो पूजा, तू अगदी बरोबर बोलतेस. खरं तर मीही तेच विचार करत होतो. मी असं करतो, उद्याच शहरासाठी निघतो. जशी मला चांगली नोकरी मिळेल तसं तुला कळवीन आणि लवकरच परत येईन. मग आपण दोघं लग्न करू. त्यानंतर तुझ्या बाबांनाही काही हरकत राहणार नाही. ते आनंदाने तुझा हात माझ्या हातात देतील. तू काळजी करू नकोस पूजा, मी लवकरच नोकरी शोधेन. फक्त माझी वाट पाहत राहा. मी लवकर परत येईन. ठीक आहे किशन, मी तुझी वाट पाहीन. तू फार उशीर लावू नकोस, लवकर परत ये. किशन आपल्या घरी जाऊन आईला सगळ्या गोष्टी सांगतो आणि दुसऱ्या दिवशी शहरात जाण्याची तयारी करतो. आई, तू स्वतःची नीट काळजी घे. माझी अजिबात चिंता करू नकोस. मी पूजेलाही सांगितलं आहे, ती तुमच्याकडे येत जाईल आणि तुमची काळजी घेईल. ठीक आहे बाळा, पण तूही स्वतःची काळजी घे. अनोळखी लोकात जात आहेस, जरा जपून राहा. तुला नोकरी मिळाली की कोणाच्या हातून तरी निरोप पाठव, नाहीतर स्वतः येऊन सांग. कसं कोण जाणे, पण तू जात आहेस म्हणून माझं मन खूप घाबरत आहे. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी लवकरच परत येईन. आजपर्यंत तू मला कधी स्वतःपासून दूर केलं नाहीस, म्हणूनच तुला असं वाटत आहे. पण खरंच मला काहीही होणार नाही. मी लवकरच परत येतो. असं म्हणत तो शहराच्या दिशेने निघतो. थोडं अंतर गेल्यावर गावाच्या सीमेवर त्याला रणजित भेटतो. अरे किशन, कुठे निघालास? अरे रणजित, तुला माहितीच आहे, गावात सध्या कामाची खूपच टंचाई आहे. कुठेच काम मिळत नाही. मी असाच हातावर हात ठेवून बसू शकत नाही ना. आईची तब्येतही अलीकडे बरी नसते आणि तुला ठाऊकच आहे, माझ्याकडे शेतीही नाही की जाऊन शेती करू. कधी मजुरी मिळते कधी नाही. म्हणून विचार केला, शहरात जाऊन काहीतरी काम शोधावं. असं आहे का? बरं झालं तू मला भेटलास. मलाही शहरात थोडंसं काम आहे. आपण दोघं सोबत जाऊ तर वेळही छान जाईल. दोघं मिळून शहराच्या दिशेने निघतात. थोडं अंतर चालताच दोघांमध्ये छान मैत्रीही होते. ते डोंगराच्या वाटेने जात असतात. खाली खोल दरी असते. रणजित या गोष्टीचा फायदा घेण्याचा विचार करतो. अचानक तो आपल्या जवळचा चाकू काढतो आणि किशनच्या पाठीवर वार करतो. किशन दरीत कोसळतो. रणजित मनातच म्हणतो, झालं, माझं काम झालं. 2-3 वार केलेत, तो नक्कीच मेला असेल. चाकूच्या वारातून वाचला तरी एवढ्या उंचावरून दरीत पडल्यावर तो जिवंत राहणार नाही. खाली जंगली जनावरही असतील, ती त्याला सोडणार नाहीत. आता तो वाचणार नाही. चला, आता इथून निघालेलंच बरं, नाहीतर कोणी पाहिलं तर अडचण होईल.
आता माझा रस्ता मोकळा झाला. आता पूजा माझ्याशीच लग्न करेल. हा एकच काटामध्ये होता, आता तोही काढून टाकला. आता माझं आणि पूजेचं लग्न कोण थांबवणार? पण घरी जाऊन काय सांगायचं हा विचार मात्र करायला हवा. रणजित प्रताप सिंगकडे जाऊन म्हणतो, जमीनदार साहेब, मी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तंतोतंत तसंच केलं आहे. किशन आता या जगात नाही, तो मेला आहे. आता तुम्हीही खुश आहात ना? आपल्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. आता तुम्ही पूजेचं लग्न माझ्याशी लावून द्याल ना? शाबाश रणजित मुला, शाबाश. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तू फार चांगलं काम केलंस. माझ्या मुलीशी लग्न करायला निघाला होता तो. त्याला काय वाटलं मी पूजेचं लग्न त्याच्या सोबत लावून देईन? कधीच नाही. त्याची काय पात्रता? माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही आणि माझ्या मुलीशी लग्नाची स्वप्न पाहत होता तो. त्या दिवशीच मी ठरवलं होतं की त्याला कोणत्याही परिस्थितीत जिवंत सोडायचं नाही. पण मला माझ्या मुलीच्या नजरेत वाईट व्हायचं नव्हतं. म्हणूनच मी तिच्या बोलण्याला होकार दिला होता. पण मला गरीब लोकांची फार चीड आहे. त्याने आपल्या अवकाती पलीकडे जाऊन स्वप्न पाहिलं, त्याची हीच शिक्षा आहे. या सगळ्यात त्याची आईही सहभागी आहे. तिलाही मी धडा शिकवेनच. तिचं जगणं असह्य केलं नाही तर माझं नाव प्रताप सिंग नाही. त्या आई मुलाने मिळून माझ्या मुलीला जाळ्यात अडकवलं. त्या म्हातारीलाही शिक्षा मिळालीच पाहिजे. हो जमीनदार साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोललात. दोघांनी मिळून पूजाला फसवलं. श्रीमंत घरची मुलगी आहे म्हणून बहकावून तिला आपल्या जाळ्यात ओढलं असावं. पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजेचं लग्न माझ्याशी लावून द्याल ना? हो, नक्कीच. पूजेचं लग्न तुझ्याशीच होईल. पण थोडे दिवस तुला थांबावं लागेल. आधी आपल्याला पूजेशी बोलावं लागेल. तिला सावरायला थोडा वेळ लागेल. पण ती सगळं विसरेल आणि तुझ्याशी लग्न करायलाही तयार होईल. तू काळजी करू नकोस. थोड्या वेळाने रणजित किशनच्या घरी जातो. रणजित किशनच्या घरी जाऊन म्हणतो, काकू काकू, मोठा अनर्थ झाला आहे. फार वाईट बातमी आहे. काय झालं रणजित मुला? इतका घाबरलेला का दिसतो आहेस? काय प्रकार आहे? काकू, गोष्टच अशी आहे. किशन किशन अरे, काय झालं किशनला? लवकर सांग मुला, माझं हृदय धडधडत आहे. काकू, आज सकाळी किशन आणि मी एकत्र निघालो होतो. आम्ही डोंगराच्या वाटेने जात होतो. तेव्हा अचानक किशनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. काकू, किशन आता या जगात नाही. नाही मुला, हे सगळं खोटं आहे. असं होऊ शकत नाही. माझा किशन मला सोडून जाऊ शकत नाही. तू खोटं बोलतो आहेस. नाही काकू, मी खोटं बोलत नाही. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलं. मीही शहराकडेच जात होतो, पण हा अपघात झाल्यामुळे मी परत आलो. हे ऐकून किशनच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळतो. ती मोठ्याने रडू लागते आणि आपल्या नशिबाला दोष देऊ लागते. हे देवा, तू इतका निर्दयी कसा झालास रे? माझा एकुलता एक मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलास. तोच तर माझा एकमेव आधार होता. आता मी कोणाच्या आधाराने जगू? तूच सांग. आणि कशासाठी जगू? माझं या जगात आता काहीच उरलेलं नाही. मला जगायचंच नाही देवा. मलाही घेऊन जा. मलाही तुमच्याकडे बोलाव देवा. काकू, स्वतःला सावरा. आता आपण काय करू शकतो? कदाचित देवाची हीच इच्छा असेल. त्याच दरम्यान प्रतापसिंग आपल्या मुलीला म्हणतात, पूजा मुली, एक फार वाईट बातमी आहे. कसं सांगू तुला कळत नाही.
काय झालं बाबा, तुम्ही असे का बोलत आहात? अगं मुली, एक मोठी दुर्घटना घडली आहे. तुला कसं सांगू, तुझं दुःख मला सहन होणार नाही. कृपया करून सांगा ना बाबा, मला खूप घाबरल्यासारखं होतंय. काय झालं आहे? मुली, किशन आता या जगात नाही. बाबा, काय बोलत आहात तुम्ही? तुम्हाला शुद्धी तर आहे ना? किशन आज सकाळीच शहरासाठी निघाला आहे. तुम्ही काय बोलत आहात? असं कसं होऊ शकतं? यानंतर प्रतापसिंग पूजाला सगळी बनावट कहाणी सांगतात. हे ऐकून पूजाला जबरदस्त धक्का बसतो आणि ती जोरजोरात रडू लागते. स्वतःला सावर मुली, देवाला काय हवं आहे कोण जाणे. माझ्या मुलीच्या आनंदाला कुणाची तरी नजर लागली असावी. तुझ्या लग्नासाठी मी किती मोठमोठी स्वप्न पाहिली होती, पण ती सगळी तुटून गेली. ही बातमी ऐकून माझ्याही पायाखालची जमीन सरकली होती. मला माहीत आहे तुला किती वाईट वाटत असेल, पण स्वतःला सावर बाळा. मग असेच काही दिवस जातात. एके दिवशी पूजा किशनच्या आईकडे जाते आणि म्हणते, आई, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना. मीही तुमच्या मुलीसारखीच आहे. मी तुमची काळजी घेईन. तुम्ही अजिबात चिंता करू नका. बाहेर उभे असलेले प्रतापसिंग हे सगळं ऐकतात. घरी जाऊन ते विचार करतात. या किशनच्या आईचं काहीतरी करावं लागेल. माझी मुलगी तर वेडी झाली आहे. तिला कितीही समजावलं तरी उपयोग नाही. अशा लोकांशी संबंध ठेवायचे नसतात हे तिला कळत नाही. एक काम करतो, पूजाला तिच्या काका काकूच्या गावाला पाठवतो. मग त्यानंतर किशनच्या आईचा बंदोबस्त करतो. हीच योजना मनात ठेवून प्रतापसिंग पूजाला आपल्या भावाच्या गावाला पाठवतो आणि मग त्यानंतर तो किशनच्या घरी जातो. अगये म्हातारी, तुझ्या मुलाने माझ्याकडून मोठं कर्ज घेतलं होतं. अजूनपर्यंत त्याने ते फेडलेलं नाही. मी ते कर्ज मागायला आलो आहे. मला माझे पैसे आताच्या आत्ता हवे आहेत. खूप दिवस झाले आहेत तुम्ही माझे पैसे परत केले नाहीत. तुझा मुलगा आता या जगात नाही म्हणून मी काही दिवस थांबलो होतो, पण आता पुरे झालं. मला माझे पैसे परत हवे आहेत. जमीनदार साहेब, तुम्ही काय बोलत आहात आणि कोणते पैसे? माझ्या मुलाने कधी तुमच्याकडून पैसे घेतले? मला तर काहीच माहिती नाही. काय? किशनने तुला काही सांगितलं नाही? अरे, जेव्हा तू आजारी होतीस तेव्हा तो माझ्याकडे आला होता. तुझ्या उपचारांसाठी त्याने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं. व्याजासकट आता मोठी रक्कम झाली आहे. मी आता जास्त दिवस थांबू शकत नाही. जमीनदार साहेब, मला खरंच काहीच माहिती नाही आणि समजा त्याने घेतले असतील तरी जमीनदार साहेब, माझी अवस्था तुम्हाला माहिती आहे. मी कसा बसा जगते आहे. मला आता कोणाचाही आधार नाही. या वयात मी कुठे काम करू? पैसे कुठून आणू? माझ्या अवस्थेवर तरी दया करा. अगये म्हातारी, आतापर्यंत मी तुमच्या दोघांच्या अवस्थेवर दया करत होतो, पण तुम्ही तुमच्या अवकाती बाहेर जाऊन स्वप्न पाहिलीत. तुला काय वाटलं मी माझी एकुलती एक मुलगी तुझ्यासारख्या भिकाऱ्याच्या घरी देईन? असा विचार तरी कसा केलास? कदाचित देवाने तुम्हा आई मुलाला याच गोष्टीची शिक्षा दिली आहे, म्हणून आज तू भोगते आहेस. मला काहीच ऐकायचं नाही. माझे पैसे परत कर, नाहीतर हे घर सोडून निघून जा. मी हे घर तुझ्याकडून काढून घेईन. जमीनदार साहेब, माझ्यावर दया करा. देवाच्या कृपाने असं करू नका. माझं घर माझ्याकडून हिरावून घेऊ नका. मी कुठे जाईन? या जगात माझं कोणीही नाही. अगं, मला काही फरक पडत नाही. तुला जिथे जायचं असेल तिथे जा, पण मला हे घर हवं आहे.
दोनच पर्याय आहेत तुझ्याकडे. माझे पैसे परत दे, नाहीतर घर रिकामं कर. आता तूच ठरव तुला काय करायचं. त्या वृद्ध आईसमोर दुसरा काहीच मार्ग उरत नाही. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. निराश मनाने ती ते घर सोडते आणि जंगलात एका छोट्याशा झोपडीत राहू लागते. तिथे राहून ती लाकूड गोळा करते आणि ते विकते आणि कसाबसा उदरनिर्वाह करते. कधी कधी लोकांच्या दारात जाऊन भाकरी मागते. काही मिळालं तर खाते. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात. त्याच दरम्यान पूजा इकडे घरी परत येते. आल्यावर सर्वप्रथम ती किशनच्या घरी जाते, पण तिला घरात कोणीच दिसत नाही. मग ती घरी परत येते आणि आपल्या वडिलांना विचारते, बाबा, किशनच्या घरी कोणीच नाही. आई कुठे गेल्या आहेत का? मला त्यांना भेटायचं होतं. हो मुली, तू गेल्यानंतर किशनची आई ही गाव सोडून गेली. इथे राहून ती काय करणार होती? तिचं इथे उरलं तरी काय होतं? ना मुलगा राहिला ना नवरा. बहुतेक ती तिच्या एखाद्या नातेवाईकांकडे गेली असावी. आता ती परत येईल की नाही सांगता येत नाही. काय? त्या निघून गेल्या? पण आईंनी माझी एकदा भेट घ्यायलाही आवश्यक समजलं नाही. मला त्यांना भेटायचं होतं. निघताना एकदा तरी मला भेटायला हवंच होतं. थोडी तरी माझी वाट पाहिली असती. मुली, आजकालच्या लोकांना तू ओळखत नाहीस. सगळ्यांचं मन तुझ्यासारखं स्वच्छ नसतं. किशनची आई असा विचार करत असेल की तिचा मुलगाच आता जिवंत नाही, मग तुझ्याशी नातं ठेवून काय उपयोग? ती तुझ्यासाठी का थांबेल? तू त्यांची किती काळजी घेतलीस. रोज त्यांची आईसारखी जाऊन विचारपूस करायचीस. तरीही पाहिलंस ना, त्यांनी एकदाही तुला भेटणं आवश्यक समजलं नाही. सोडून दे मुली, आजकाल लोक फार स्वार्थी आणि उपकार विसरणारे असतात. हे ऐकून पूजेला फार वाईट वाटतं. मग असेच काही दिवस निघून जातात. त्याच दरम्यान जंगलातील एका झोपडीत एक वृद्ध लाकूड तोड्या एका जखमी तरुणाकडे पाहत म्हणतो, हे देवा, या मुलाला शुद्ध कधी येणार? किती महिने झाले आहेत, अजूनही शुद्धीवर आलेला नाही. याचं घर कुठे असेल? कोण असेल त्याचे नातेवाईक? त्याचे घरचे किती काळजीत असतील. त्याची चौकशी करायला कोणीच आले नाही. कदाचित त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नसावी. इतक्यात किशनला शुद्ध येते. तो हळूहळू डोळे उघडून म्हणतो, बाबा, आपण कोण आणि मी इथे कसा आलो? आणि ही कोणती जागा आहे? माझी आई कुठे आहे? हळू बोल बाळा, तुला आता शुद्ध आली आहे. डोक्यावर ताण देऊ नकोस, मी सगळं सांगतो. मी एक लाकूड तोड्या आहे. त्या दिवशी मी जंगलात लाकूड तोडायला जात होतो, तेव्हा तू मला तिथे सापडलास. तू खूप जखमी अवस्थेत होतास. आसपास कोणीच नव्हतं, म्हणून मी तुला माझ्या झोपडीत आणलं आणि वैद्याला बोलावलं. वैद्याने सांगितलं होतं की तू एक दिवस नक्की बरा होशील. मी रोज देवाकडे प्रार्थना करत होतो की तुला शुद्ध यावी, आणि बघ, आज देवाने माझं ऐकलं. तुला शुद्ध आली. मुला, तू खूप नशीबवान आहेस. एवढ्या खोल दरीत पडूनही तुझा जीव वाचला. पण मुला, हे सगळं झालं तरी कसं? तू त्या दरीत कसा पडलास? किशनला सगळ्या घटना आठवतात. तो वृद्धाला संपूर्ण गोष्ट सांगतो. रणजितने केलेला विश्वासघात. बाबा, तुम्ही माझे प्राण वाचवलेत. तुमचे मनापासून आभार. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. पण बाबा, मला लवकर घरी जायचं आहे. माझी आई कोणत्या अवस्थेत असेल देवालाच माहिती. त्यामुळे मला लवकर घरी निघावं लागेल. ठीक आहे मुला, तू जा. पण जाण्यापूर्वी मला तुला काहीतरी द्यायचं आहे. या पिशवीत खूप साऱ्या सोन्याच्या नाण्या आहेत. आयुष्यभर तुला त्यांची कमी भासणार नाही. तुला जे हवं ते तू करू शकतोस.
खरं तर मुला, या नाण्या मला याच जंगलात एका ठिकाणी खोदकाम करताना सापडल्या. पण या वयात मी या नाण्यांचं काय करणार? माझं ना पुढे कोणी आहे ना मागे. या जगात माझं कोणीच नाही. आता मी माझे शेवटचे दिवस जगतो आहे. मला या नाण्यांची काही गरज नाही. तू ही नाणी घरी घेऊन जा. कदाचित ही नाणी मला तुझ्यासाठीच मिळाली असतील, कारण तुला शुद्ध नव्हती त्याच वेळी मला ती सापडली होती. बाबा, तुमचे मनापासून आभार, पण या नाण्यांपैकी काहीतरी तुम्ही स्वतःसाठी ठेवा. बाळा, माझ्या गरजेनुसार काही नाणी मी आधीच बाजूला काढली आहेत आणि आता मी इथे राहणारही नाही. मी तुझ्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होतो, जेणेकरून मीही यात्रेला निघू शकेन. आता मला 4 धाम यात्रेला जायचं आहे. देवभक्तीत मन रमवायचं आहे. हेच माझं स्वप्न होतं आणि देवाने तेही पूर्ण केलं. ठीक आहे बाबा, आता मी निघतो. किशन आपल्या गावाच्या दिशेने निघतो. वाटेत त्याला एक माणूस खाली पडलेला दिसतो. त्याला एखाद्या विषारी सापाने दंश केलेला असतो. किशन जवळ जाऊन पाहतो तर तो दुसरा कोणी नसून रणजितच असतो. किशन त्याला उचलून वैद्याकडे घेऊन जातो. वैद्यजी त्याच्यावर उपचार करतात आणि त्याचा जीव वाचतो. रणजित जेव्हा शुद्धीवर येताच किशनला पाहून पूर्णपणे चकित होतो. किशन, तू इथे आणि तू जिवंत आहेस? तेवढ्यात वैद्यजी म्हणाले, अरे, यानेच तुझा जीव वाचवला. योग्य वेळी तुला इथे घेऊन आला नसता तर तुझा जीव गेला असता. तुझं वाचणं अशक्य होतं. असं समज की तुला दुसरं आयुष्य मिळालं आहे आणि तेही याच मुलामुळे. हे ऐकून रणजित पूर्णपणे लाजून जातो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो किशनकडे पाहून म्हणतो, किशन, मला माफ कर. मी तुझ्याशी इतकं वाईट केलं तरीही तू माझा जीव वाचवलास. मी तुझ्या जीवाची किंमत केली नाही. तुला मृत्यूच्या दरीत ढकललं तरीही तू माझा जीव वाचवलास. आज तू माझ्यावर खूप मोठं उपकार केलंस. तुझे हे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. खरंच देवाने आज मला मोठा धडा शिकवला आहे. मला माफ कर किशन. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित करायचं आहे. मी हे सगळं पूजेसाठी केलं आणि किशन, यात फक्त माझाच हात नव्हता. पूजेचे वडीलही यात सहभागी होते. त्यांनाच नको होतं की तुझं आणि पूजेचं लग्न व्हावं. हे सर्व ऐकून किशनला जबरदस्त धक्का बसतो. अरे, काय बोलतोस तू? तू खोटं बोलत आहेस. पूजेचे बाबा असं करूच शकत नाहीत. उलट त्यांनीच मला शहरात जाऊन नोकरी शोधायला सांगितलं होतं. नाही किशन, मी खोटं बोलत नाही. त्यांनी मुद्दाम तुला शहरात जाण्यास सांगितलं होतं, जेणेकरून तू कधीच परत मागे वळून येऊ शकणार नाहीस. मला त्यांनीच तुझ्या मागे पाठवलं होतं आणि मी जे काही केलं ते सगळं त्यांच्या सांगण्यावरूनच केलं. बदल्यात त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की ते पूजेचं लग्न माझ्याशी लावून देतील. म्हणूनच मी हे सगळं केलं. मला माफ कर किशन, पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. तू माझ्यासोबत चल. मी स्वतः तुझं आणि पूजेचं लग्न लावून देईन आणि पूजेच्या समोर तिच्या वडिलांची सत्यता उघड करीन. ठीक आहे रणजित, पण मला आधी माझ्या आईला भेटायचं आहे. ती कोणत्या अवस्थेत असेल कोण जाणे. हो सुमित, तुझी आई आता त्या गावात राहत नाही. ती जंगलात एका झोपडीत राहते. मी स्वतः तुला तिच्याकडे घेऊन जाईन. पूजेच्या वडिलांनी तुझ्या आईशीही खूप वाईट वागणूक दिली आहे. त्यानंतर रणजित किशनला सगळं सांगतो आणि त्याला त्याच्या आईकडे घेऊन जातो. आपल्या मुलाला जिवंत पाहून आईचा आनंद गगनात मावत नाही. ती आनंदाने रडू लागते. त्यानंतर किशन पूजेच्या घरी जातो. किशनला जिवंत पाहून
जमीनदाराचे तर भानच हरपते. पूजेला किशन जिवंत दिसताच ती अत्यंत आनंदित होते. किशन, तू जिवंत आहेस? हो पूजा, मी ठीक आहे. तू कशी आहेस? किशन, तू इतके दिवस कुठे होतास? घरी का आला नाहीस? आणि रणजित म्हणाला होता की तू मेलास. हे सगळं काय आहे? पूजा, ते सगळं तुझे वडीलच सांगतील. काय व होणारे सासरे बुवा आता गप्प का बसलात? मला पाहून आनंद झाला नाही का तुम्हाला? जमीनदार निरुत्तर होतो. तो काहीच बोलत नाही. किशन पुढे म्हणतो, जमीनदार साहेब, जशी तुम्ही अट घातली होती की मी पैसे कमावल्याशिवाय पूजेचं लग्न माझ्याशी लावून देणार नाही, तर सांगा तुम्हाला किती पैसे हवेत? आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की तुमच्या संपूर्ण खानदानात कोणाकडेही नसेल. आता काय म्हणता? किशन, तू माझ्या वडिलांशी असं कसं बोलू शकतोस? पूजा, हाच प्रश्न तू तुझ्या वडिलांना का विचारत नाहीस? बाबा, किशन काय बोलतो आहे आणि तुम्ही गप्प का आहात? काहीतरी बोला बाबा. अगं पूजा, हे काय बोलणार? मीच तुला सगळं सांगतो. जितकी चूक तुझ्या वडिलांची आहे तितकीच माझीही आहे. तो पूजेला सगळी सत्य कथा सांगतो. हे ऐकून पूजेच्या पायाखालची जमीनच सरकते. बाबा, मी कधी कल्पनाही केली नव्हती की तुम्ही माझ्यासोबत असं काही कराल. तुम्ही मला खोट्यावर खोटं सांगत राहिलात आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवत राहिले. तुम्ही माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलात. बाबा, मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला होता आणि तुम्ही माझ्याशी असं केलं. आता पुरे झालं. मी हे घर सोडून किशनसोबत जात आहे. मला थांबवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी माझा जीव देईन. थांब मुली, मला माफ कर बाळा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. मी पैशाच्या गर्वात इतका आंधळा झालो होतो. मी कधीच गरिबांची किंमत केली नाही. पण आज देवाने मला चांगला धडा शिकवला आहे. मला माझ्या कृत्याचा फार पश्चाताप होत आहे. मुली, मला माफ कर. किशन मुला, तूही मला माफ कर. मी तुझ्याशी आणि तुझ्या आईशी खूप वाईट वागलो. मला सोडून जाऊ नकोस मुली. मला इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस, नाहीतर मी जिवंतपणीच मरेन. पूजा, मला वाटतं तू तुझ्या वडिलांना माफ केलं पाहिजेस. किशन, त्यांची चूक माफ करण्यासारखी नाही. मी त्यांना माफ करणार नाही. त्यांनी तुझ्याशी आणि तुझ्या आईशी काय काय केलं आहे आणि तरीही तू मला त्यांना माफ करायला सांगतोस. पूजा, शिक्षा देणारे आपण कोण? देव आहे ना. त्यांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. आज मी इथे उभा आहे तेही देवामुळेच. म्हणून मला वाटतं तू तुझ्या वडिलांना माफ करावं. जमीनदार हात जोडून म्हणतो, हो मुली, मला माफ कर. मी वचन देतो, तुमचं लग्न मी मोठ्या थाटामाटात लावून देईन आणि आजपासून कधीही कोणत्याही गरिबाचा अपमान करणार नाही. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. प्रेम हे पैशावर किंवा श्रीमंतीवर अवलंबून नसते. खरे प्रेम मनाच्या श्रीमंतीतून जन्माला येते, संपत्तीमधून नाही. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.